आपल्यासोबत आपण काय करतोय, तर गार्बेज घेऊन चाललोय आपला. मग गार्बेज कोणता आहे आपल्यासोबत? आपल्यासोबत तिरस्काराचा गार्बेज आहे, नकारात्मक गोष्टीचा गार्बेज आहे, चिडचिडेचा गार्बेज आहे. लोकांनी फक्त मला असं का म्हटलं, माझ्या मीला का दुखवलं? मी आहे ना, मी इतकी सुंदर आहे तरी लोक मला म्हणतात की सुंदर नाही. हा, लोकांना कळायला पाहिजे मी किती सुंदर आहे. आणि मग मला सांगा, ह्या साऱ्या गोष्टी तुम्ही सोबत घेऊन जाता, मग त्या सळतात काही दिवसानंतर. मग त्याचा दुर्गंध कोणता येतो? बीपी, थायरॉइड, शुगर, ह्या ज्या बिमाऱ्या येतात. आपण कारण दिला ह्या सगळ्या गोष्टींना. कारण हटा दो, जिंदगी अपने आप सुधर जाएंगी. कारण कोणतं कोणतं दिलं आहे? यांनी असंच का म्हटलं? ह्या व्यक्तीची अशी कशी हिंमत झाली अशी म्हणायची मला? म्हणता की नाही म्हणत? म्हणतात ना करिश्मा? हाँ, इसकी हिम्मत कैसी हुई? माईकला टच करायचंय. इसकी हिम्मत कैसी हुई मुझको ऐसा बोलने की? आणि मग हे साऱ्या गोष्टी आपल्यासोबत शुगर, बीपी, थायरॉइड. अलका मॅडम, काय वाटतं तुम्हाला? तुमच्या मनातल्या तो कावकाव, चिवचिव बंद झाला की नाही झाला? झालाय? येस. कावकाव, चिवचिव बंद होना चाहिए. किरण मॅडम, तुमचं झालं का? मागे सांगितलं होतं ते लिहायचं होतं, फाडायचं होतं, जाळायचं होतं. प्रक्रिया केली? येस. चला, तर मग आताचा क्षण आपल्यासाठी जगायचा आहे. दोन्ही हात आपल्याला पसरायचे आहे. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मस्त आहे, मी जबरदस्त आहे. आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह माय सेल्फ. येस, 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 येस. चल येस. आजचा दिवस माझा आहे, कारण की उद्या 8 मार्च आहे. फक्त आपण 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा करायचा नाही, तर प्रत्येक दिवस हा जागतिक महिला दिन असणार आहे. प्रत्येक दिवस हा आपला असणार आहे. म्हणूनच तुम्हाला कोणी अडवलाय? कुणीच अडवलं नाही. पण आपण काय करतो? किंतु परंतुची पाटी लावून फिरतो आहे. आ, आणि ही किंतु परंतुची पाटी हटवा आणि आपल्याला स्वच्छंदी जगायचं आहे. स्वच्छंदी जगायचं म्हणजे हे नाही म्हणत मी की तुम्ही शॉर्ट कपडे घाला, की तुम्हाला नाही. स्वच्छंदी म्हणजे तुमच्या विचारांना नवी दिशा द्या. तुमच्या विचारांना नवी दिशा दिली तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल होणार आहे. आजचा विषय आहे रेखी. आणि रेखी कसं काय आपल्या जीवनामध्ये काम करते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला मी स्क्रीन शेअर करते. एक सेकंड, स्क्रीन दाखवते तुम्हाला. इथे तुम्हाला काय चित्र दिसते? ऑपरेशन थिएटर दिसत. काय काय करताय तिथे डॉक्टर? नाही, ऑपरेशन करताय की काय करताय? त्यांच्या हातात काही शस्त्र दिसतात का तुम्हाला? येस. काय करत आहे? ब्लेसिंग देत आहे. मग मला सांगा, मग हे देताना ते तुम्हाला, तर आपल्याला काय बघा, तुम्हाला इथं काय दिसते? रेकी ही एक ऊर्जा आधारित पूरक थेरपी आहे, जी रुग्णालयामध्ये रुग्णाचा ताप, चिंता आणि वेदना कमी करू शकते. वाचा तुम्ही, तुमच्या मनात वाचा काय काय दिसते तुम्हाला इथे. वाचलं? इथे दिले आहे की रेखी. वाचलं ना? काय वाचलंय तिथे? रेखी ही ऊर्जा आधारित पूरक थेरपी आहे, जी रुग्णालयामध्ये रुग्णाचा ताप, चिंता, वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. आणि आपण काय करतोय? आता पहा, रुग्णाचे फायदे. अभ्यासातून असे दिसून आले की वेदना कमी झाल्यास शस्त्रक्रिया आणि भाजलेल्या रुग्णासह चिंता कमी झाली आहे, झोप सुधारली आहे, आरोग्य सुधारलं आहे. आहे? मग आता तुम्हाला दिसतंय तुम्हाला? मग याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणणार का? रेकी इन हॉस्पिटल तुम्ही सर्च करू शकता. आपल्या रेकीची स्पेलिंग आहे REIKI, रेकी.
आणि लोक म्हणतात जी रेकी करतात त्या रेकी आणि ह्या रेकीमध्ये तफावत आहे. कारण काय आहे? लोक म्हणतात की रेकी केली, त्यांनी माझ्यावर रेकी केली. रेकी केली म्हणजे काय केलं? त्यांनी शोधलं. हां, कोणी कोणी म्हणतात की एका फिल्म स्टारची एका अज्ञात व्यक्तीने रेकी केली. म्हणजे काय केली? त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीच्यासाठी समजा सुपारी दिली असेल किंवा काय दिली असेल, त्यांनी शोध लावला. किंवा मला एखादी फॅक्टरी टाकायची आहे, त्याकरता मी ती जागा शोधण्यासाठी रेकी केली. म्हणजे मी ती जागा शोधली. त्याला आपण रेकी म्हणू. आपली रेकी जी आहे, ही आहे हॉस्पिटल इन रेकी. आता काय करतो आहोत आपण? हॉस्पिटलमध्ये सुद्धा रेकीचा वापर केला जात आहे. पण आपल्याकडे काय आहे? भारतासारख्या देशामध्ये आजही रेकीला अंधश्रद्धा मानल्या जात आहे. मला सांगा, तुमचं बाळ रडल्यानंतर तुम्ही हातात घेता. तुमचं बाळ शांत होतं का? हां? आता करिश्मा मॅडम, तुमचं बाळ लहान आहे. माईकला टच करा. तुमचं बाळ लहान आहे. त्या बाळाला घेतल्यानंतर तो शांत होतो की रडत राहतो? शांत होतो ना? माईक बरं मॅडमचं माईक हे नाही होत आहे. शांत होतं मॅडम? हां, का बरं शांत होतो? कारण की आपल्या हातामध्ये पामचक्र आहे आणि हे आपल्याला माहीतच नाहीये. जसं आपण त्याला थोपटतो, जसं-जसं आपण त्याला थोपटतो, तसं-तसं ते लेकरू शांत होत जातं. मग विचार करा, तो आईजवळ आल्यानंतर शांत होतो, कुणी त्याला थोपटल्यानंतर शांत होतो. मग काय आहे, आपल्या हातातून ऊर्जा वाहते आहे. आपल्याला जेव्हा एखाद्या वेळेस दुःख होते, तर आपण एखाद्या मैत्रिणीचा खांदा शोधतो, की माझं दुःख मी तिला सांगेल आणि जसं तिला आपण सांगितलं, जसं तिच्या आपण मिठीमध्ये गेलो, तिच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवलं आणि तिने फक्त स्पर्श केला. विचार करा, त्या स्पर्शातून आपल्याला इतकं समाधान मिळते. तिने म्हटलं, की चिंता करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार. आपल्याला बरं वाटतं? तर काय आहे, ही एक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा आपल्यातच आहे. पण त्या ऊर्जेचा आपल्याला विसर पडलेला आहे. मग काय होतं, की पुराण काळात आता मी तुम्हाला घेऊन जाते. पुराण काळात काय व्हायचं, जे ऋषीमुनी राहायचे, ते ऋषीमुनी काय करायचे, आपल्या याच्यामध्ये पाणी घ्यायचे. एखाद्या व्यक्तीला त्यांचा राग आला, तर ते पाणी घ्यायचे, असे हातामध्ये टाकायचे आणि ते पाणी घेतल्यानंतर त्या पाण्याकडे बघायचे आणि मनातल्या मनात पुटपुटायचे आणि ते पाणी त्या व्यक्तीवर शिंपायचे आणि काय म्हणायचे, "जा मी तुला श्राप दिलाय, तू आता उंदीर होशील. जा मी तुला श्राप दिलाय, तू कोल्हा होशील." आणि त्यांचे शब्द हे त्याचप्रमाणे घडायचे. कारण काय आहे, शब्द ही ब्रह्मांड है. मी काय म्हणते, शब्द ही ब्रह्मांड है. कारण काय? कारण आपल्याच शब्दांमध्ये एक असं असं ओजस्वी तेज आहे, की जे सरस्वती आपण म्हणतो, की सरस्वती फोटोमध्ये आहे, तर सरस्वती आपल्या जिभेवर आहे. लक्ष्मी जेव्हा सरस्वती येते, तेव्हा लक्ष्मी पाठीमागे येत असते. मग सरस्वती कोणती? तर आपण जे शब्द बोलतो, ते शब्द आपल्याला आपल्या घरचे लोकं म्हणायची, "सांज-वात आहे, शब्द सांभाळून वापर." बोलताना जिभेवर ताबा ठेव. तू काय बोलते ते. मग काय आपण जे शब्द बोलायचे ते तथास्तु व्हायचे, जशाच्या तसे व्हायचे. म्हणजेच काय व्हायचं, की आपलं सबकॉन्शियस माइंड कुठे ना कुठे ते ऐकायचं आणि आपण जे बोलायचं आता बघा, करिश्माला इथे करिश्माला का घेताय? कारण की तिचं छोटं बाळ आहे आणि तिचं बाळ जेव्हा पडायला लागते, धावायला लागतं, ती काय म्हणते, "अरे थांब, 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 पडशील, पडशील, पडशील." आणि बाळ काय होतं, धपकन पडतं. आणि मग करिश्मा काय म्हणते, "मी तुला म्हटलं होतं ना, पळशील म्हणून. पडलास की नाही पडलास? हां? सांगितलं होतं ना तुला पळशील म्हणून." हां? मग काय आहे, तुमच्या ते सबकॉन्शियस माइंडनी ते शब्द ऐकले. जसं ते सबकॉन्शियस माइंडने शब्द ऐकले, ते शब्द प्रगट झाले, ती गोष्ट प्रगट झाली. म्हणजेच काय होते, जे आपण बोलणार तेच आपल्यासोबत घडणार. मग आता ह्यापुढे काय करायचंय तुम्हाला? ह्यापुढे आपल्याला शब्द जपून वापरायचे आहे. लिहा. आजचं लिहा सब्जेक्ट. शब्द ही ब्रह्मांड है. लिहा. शब्द ही ब्रह्मा हां, आपल्या एका वहीत लिहा. रेखी लेव्हल 1च्या मध्ये लिहा. शब्द ही ब्रह्मांड है. कारण काय आहे शब्द ही ब्रह्मांड असण्यामागे? कारण तेच आहे. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपले शब्द खरेखर होतात. म्हणून शब्द ही ब्रह्मांड है. लिहिलं? शब्द ही ब्रह्मांड है आणि बोलताना काय करायचं आपल्याला? विचारपूर्वक बोलायचं आहे.
मग काय म्हणायचंय? मी स्वस्त आहे. मग काय म्हणायचंय? मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. हां, मी स्वस्त आहे, कारण की आपण जसं बोलणार तसं होणार. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. आय वॉन्ट बिकॉज कारण काय आहे? मला जे हवंय ते अहम ब्रह्मास्मी. मीच ब्रह्म आहे. आपण सर्वच आहोत. अहम ब्रह्मास्मी. कारण की आपण त्यांचा अंश आहोत. आपण ह्या ब्रह्माचाच अंश आहोत. म्हणजेच काय आहे? अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे. मीच सर्व आहे. मग मीच सर्व असल्याने मग मी जसं बोलणार मग तसं घडणार. मग छत्रपती महाराजांना मा जिजाऊ काय म्हणायचे आहे हो? कोणी सांगू शकतं का मला? मा जिजाऊ काय म्हणायच्या? छत्रपती महाराजांना मा जिजाऊ काय म्हणायच्या? अलका मॅडम सांगा काय म्हणायच्या? नाही माहिती? मॅडम राजे. येस राजे. हा हिवंदवी स्वराज्याची स्वप्न आणि काय म्हणायचे? राजे म्हणायचे. शुभा बाळ म्हणायचे. राजे म्हणायचे. आणि आपण आपल्या लेकरांना काय म्हणतो? आपण आपल्या लेकरांना काय म्हणतो? आपल्या त्या नावाचं समजा आदित्य नाव ठेवलं असेल तर ए आद्या, म्हणजे त्या नावाची चिरफाड केली आपण. नावाची चिरफाड केली. माझ्या मुलाचं नाव भूषण असेल तर ए भूषा, म्हणजे काहीही नाव बोलतो आपण. म्हणजेच काय केलं आहे? मग त्याला तुम्ही म्हणा ना, आज तुमचा मुलगा काहीच नसेल, पण तुम्हाला तुमच्या मुलाला जे करायचं आहे त्या स्वप्नांना त्याला सांगा की येस, अरे तू खूप मोठा व्यक्ती आहे, माहित आहे का? तू खूप मोठा व्यक्ती आहेस. मी म्हणेल की तू प्रसिद्ध नामांकित वकील आहे. मी म्हणेल की जान्हवी, तू प्रसिद्ध एक डॉक्टर आहे. डॉक्टर मी माझ्या मुलांच्या नावासमोर नाव लिहून ठेवले, डॉक्टर जान्हवी ॲडव्होकेट भूषण. का बरं? आपलं जे मन म्हणतात तेच होते. म्हणजेच काय असते, मन आपलं म्हणते की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. आणि पण आपण सांगतो काय? अरे गधड्या, तुझ्यानं काही जमणार आहे का? तुझ्या बापाच्यानं नाही जमलं, तू करू शकणार आहेस का? असं जेव्हा आपण करतो, म्हणजे आपण जे बोलतो तेच पेरतो. मग ते पेरण्यापेक्षा मग चांगलं पेरा ना. मग काय पेरणार आहे की नाही? शिवबा जेव्हा झाले तर छत्रपती का बरं झाले? त्यामागे जिजाऊनी कष्ट घेतले. आज जिजाऊनी कष्ट नसते घेतले तर आज स्वराज्याची स्थापना नसती झाली. स्वराज्याची स्थापना झाली तर आपण ज्या याच्यामध्ये बसलो आहे, थाटामध्ये बसलोय तसं बसू शकलो नसतो. आज मुघलांचं राज्य आपल्यावर असतं आणि आपले आडनाव काही वेगळे असते. विचार करा की आज आपण किती अभिमानाने सांगू शकतो, मी छत्रपतीची लेक आहे, मी मराठ्यांची लेक आहे. एवढ्या जबरदस्त त्यांनी सांगायचंय. नुसतं बोलायचं नाही, त्या त्या पद्धतीने वागायचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही वागणार नाही, जोपर्यंत कृती करणार नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये बदल होणार नाही. ते वागायचंय, करायचं आहे. आपल्या मुलींना आपणच म्हणा ना की नाही, तू करू शकते. हे का बरं तुम्हाला सांगितलं? कारण की तुम्ही केल्याशिवाय हे जमणार नाही. सेकंड गोष्ट, आता येते मी रेकीवर. रेकीचा तुम्हाला इतिहास सांगते की जसं ऋषीमुनी तथास्तु म्हणायचे, तो व्यक्ती जे काही शाप दिल्यानंतर तो व्हायचा. तर असंच श्रीकृष्ण आणि आपण बघू शकते श्रीराम, हे जेव्हा होते, श्रीकृष्ण यांनी कंसाच्या दासीला जे कुबड निघालं होतं पाठीमागे, तिच्यावरून फक्त हात फिरविला, स्पर्श केलं आणि ते कुब्जा दासीचं सरळ एका स्त्रीमध्ये रूपांतर झालं. तिचं कुबड नाहीसं झालं. श्रीरामाने अहिल्याला श्रापमुक्त केलं. जेव्हा अहिल्याला श्राप दिला होता त्यांच्या पतीने, ऋषीने, आणि ती एक शीळच्या स्वरूपात म्हणजेच एका दगडाच्या स्वरूपात झाली होती. जेव्हा श्रीराम जंगलामध्ये गेले आणि फक्त त्यांनी स्पर्श केला, स्पर्श केल्याबरोबर त्या शिळेचं रूपांतर एका सुंदर स्त्रीमध्ये झालं. मग मला विचार करा, आपण जेव्हा ह्या पाण्याला अफर्मेशन देणार, मान्य करते आपण तेवढं होऊ शकणार नाही. ह्या पाण्याला जेव्हा आपण अफर्मेशन देणार की तू खूप छान आहे, हे पाण्याबद्दल पण उद्याला मी सोमवारला सांगणार आहे तुम्हाला. जसं तुम्ही बोलणार तसं घड. मग हे झालं आपलं जुनं काळ, म्हणजे जेव्हा श्रीकृष्ण आणि राम गेले. मग नंतर कालांतराने आपल्याकडे गौतम बुद्ध आले. त्यांनी सुद्धा तपश्चर्या केली आणि त्यांचे जे अनुयायी होते त्यांना जेव्हा दुखापत व्हायच्या तर ते फक्त स्पर्श चिकित्साच्या माध्यमातून स्वतःला बरे करायचे. आणि मग ही विद्या आपल्या भारतातून तिबेटमध्ये गेली, तिथून जपानमध्ये गेली आणि असंच याचा प्रचार
प्रचार प्रसार झाला. कांताराने परत आपल्या हातात आली. तर याचा पूर्व इतिहास असा की जपानमध्ये डॉक्टर मिकाओ उसे नावाचे एक सज्जन होते. हे प्राध्यापक होते आणि ते एक म्हणजे कराटे चॅम्पियन होते. वयाच्या 80व्या वर्षी ते सुद्धा आपल्या कॉलेजमध्ये शिकवायचे आणि असंच ते शिकवत असताना त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न केला, की "सर, तुम्ही म्हणता की स्पर्श केल्याबरोबर लोक बरे होतात. खरंच असं आहे का?" मग डॉक्टर मिकाऊस यांना प्रश्न पडला, "ऐसा भी होता है क्या?" मग त्यांनी 21 दिवस तपश्चर्या करायला अरण्यात गेले. काय झालं, की ते माउंट कोरिया माउंट कोरिया नावाचं जे जपानचं आताचं प्रगत मंदिर आहे, आपण मंदिर म्हणूया. त्यांच्या भाषेमधले जे काही आहे स्तूप तिथे ते गेले आणि ते करायला लागले टेकडीवर. डॉक्टर मिकावोसी हे आपल्या गौतम बुद्धाचे अनुयायी होते. ते तिथे गेले. मग त्यांनी 21 दिवस घोर तपश्चर्या केली. घोर तपश्चर्या करत असताना मग 21 दिवस झाले कसं कळणार? मग त्यांनी आपल्या हातामध्ये छोटे-छोटे दगड ठेवले. छोटे-छोटे दगड ठेवले आणि 21 दिवसपर्यंत त्यांनी तपश्चर्या सुरू केली. 20 दिवस झाले तरी त्यांना काहीच फरक पडला नाही. त्यांना वाटलं, की माझी तपश्चर्या भंग झाली. आज मला काहीच मला म्हणजे विद्या प्राप्त झाली नाही. आणि ते निराश झाले. पण 21वा दिवस उजळला आणि निसर्गानेच त्यांना शक्तिपात दिला. निसर्गानेच आपल्या भाषेमध्ये आपण ओम म्हणतो. आपल्या स्वस्तिक असते. तसंच जपानमध्ये त्यांना एक साक्षात्कार झाला आणि तो साक्षात्कार होता विविध सिम्बॉलचा. मग ते सिम्बॉल दिसले चोकोरे, सेहेकी, डायकोटोमी, होइशा जेशुनेन हे सिम्बॉल दिसले आणि त्यांच्या भाषेमध्ये तो एक मोठा जसं आपण म्हणत होतो, की कृष्णाला जेव्हा कृष्णाच्या वडिलाला जेव्हा त्यांच्या मामाने पकडलं, की ते त्यांच्या आईला जहालामध्ये टाकले आणि आकाशवाणी झाली. असं म्हणतात, की आकाशवाणी झाली, की "कंसा, तुझे दिवस फार आले नाही आणि तुझाच भाचा तुझा वध करणार." असं आकाशवाणी झाली. तसंच त्या डॉक्टर मिकाउसे यांना साक्षात्कार झाला आणि त्यांचा शक्तिपात झाला. ते जसे शक्तिपात झाले आणि आपलं डोंगर उतरून खाली यायला लागले, तर त्यांच्या पायाला खूप जोराने ठेच लागली. ठेच लागली, त्यांच्या अंगठ्याला लागलं. अंगठ्याला लागताच तिथनं भळभळ रक्त व्हायला लागलं आणि हे भळभळ रक्त वाहताच त्यांनी फक्त हात ठेवला. जसा त्यांनी हात ठेवला, ते भळभळ वाहणारं रक्त थांबलं आणि त्यांना वाटलं, की असेल बा काहीतरी. मग त्यांनी खाली आले. खाली आल्यानंतर तिथे हॉटेल होतं. हॉटेलात गेले. हॉटेलच्या मालकाने त्यांनी म्हटलं, की "मला जेवण द्या." हॉटेल मालकाने म्हटलं, की "तुम्ही इतक्या दिवसाचा उपवास केला आहे, तर तुम्ही जेवण न करता लिक्विड फॉर्ममध्ये काहीतरी खा." पण त्यांनी म्हटलं, "नाही, मला जेवणच करायचंय." मग त्यांनी जेवण केलं. पण जेवण करत असताना त्यांची नजर हॉटेल मालकाच्या नातनीकडे गेली, जी एक पूर्णपणे गाल सुजला होता. आणि मग डॉक्टर मिकाउसीनी म्हटलं, की "मी तुला स्पर्श करू शकते का?" तर त्यांच्या हॉटेल मालकाने म्हटलं, "हो." कारण की इथे काय रेकी काय म्हणते, बिना परमिशन शिवाय आपण कोणाला स्पर्श करू शकत नाही. स्पर्श चिकित्सा असली तरी समोरच्या व्यक्तीची परमिशन पाहिजे त्याकरता. मग त्यांनी तिला बरं केलं आणि बरं करून ते निघाले. निघाले आणि मग त्यांना वाटलं, की समाजासाठी काहीतरी करावं. ते बेघर वस्तीमध्ये गेले. बेघर वस्तीमध्ये लोकांनी त्यांना केलं. मग काय करायचं? हा पेशंट बरा झाला तर कालांतराने तो पेशंट परत तिथेच राहायला यायचा. मग डॉक्टर मिकाउसे यांना प्रश्न पडला, "मी ह्या लोकांना बरं करत आहे, यांनी अशी उपजीविका करायला पाहिजे, पण हे लोकं परत इथेच येऊन राहतात आणि परत म्हणजे ते जीवन जगतात बा. बेघरचं म्हणजे भिकाऱ्याचं जीवन जगतात बा." मग त्यांनी म्हटलं त्यांच्या मनात विचार आला, "तुला इथे कोणी बोलावलं होतं का?" उत्तर आलं, "नाही." आणि दुसरा प्रश्न आला, बिना विचारता तू त्यांना रेकी दिली. त्यांनी तुला म्हटलं होतं का आम्हाला रेकी द्या म्हणून? मग तुम्ही म्हणाल, "मॅडम तुम्ही तर आम्हाला फ्रीमध्ये शिकवता. मग तुम्ही कसं आम्हाला फ्रीमध्ये देता?" कारण काय आहे, फ्रीमध्ये देण्याचं एकच कारण आहे, की डॉक्टर मेकाउसींचं एकच तत्व होतं, जितकं आपल्याला देता येणार तितकं आपण द्यायचं. बाकीचं जे आहे ते त्यांनी घ्यायचं. आता मी देत आहे, तुमच्यावर डिपेंड करतं तुम्ही किती घेता ते. मग ते तिथली जागा सोडली, एक हॉस्पिटल टाकलं. जपानसारख्या प्रगत देशामध्ये कोणी याच्यावर विश्वास ठेवेना. एक दिवस असाच एक व्यक्ती आला, जो पोटाने खूप ग्रस्त होता. त्याचं पोट खूप दुखायचं. खूप दवाखाने झाले आणि खूप वैद्य झाले, पण त्याला काही आराम पडला नाही
आणि मग डॉक्टर मिका उसे यांनी फक्त स्पर्श केलं, त्याचं वेदना तुरंत कमी झाल्या आणि त्यांनी लोकांना सांगितलं, की इथे एक असा हॉस्पिटल आहे, असा एक व्यक्ती आहे जो फक्त स्पर्श करतो आणि लोकांना बरं करतो. त्यांची माउथ पब्लिसिटी झाली आणि नंतर त्यांच्याकडे रांग लागायला लागली. त्यातल्याच होत्या एक आपल्याकडे डॉक्टर चिजोरिया हवाई आणि हवाई टकाटा. चिजोरिया हवाईशी आणि हवाई टकाटा. हवाई टकाटा ह्या मूळच्या जपानच्या, पण लग्न झाल्यानंतर अमेरिकेला गेला. यांना 4 स्टेजचा कॅन्सर झाला होता. लक्षात घ्या, 4 स्टेजचा कॅन्सर झाला होता. त्या काळामध्ये हवाई टकाटा यांना डॉक्टर मिकाउसी यांनी त्यांच्यावर उपचार केला आणि वयाच्या 87 वर्षेपर्यंत हवाई टकाटा ह्या जिवंत होत्या आणि त्यांनी आपल्या याच्यामध्ये 22 ग्रँडमास्टर तयार केले. जेव्हा की आता आपल्याकडे ऑनलाईन मोबाईल आहे, तेव्हा तर त्या काळामध्ये 1890 मध्ये एवढं काहीच नव्हतं. पण त्यांनी त्या काळामध्ये केलं. त्या काळामध्ये केलं आणि तेव्हा 22 ग्रँडमास्टर झाले आणि त्यांचा 4 स्टेजचा कॅन्सर बरा झाला. मग मी तुम्हाला काय दाखवलं आता? हॉस्पिटल इन रेकी दाखवलं? दाखविलं की नाही दाखविलं? मग विचार करा, आजही अमेरिकेसारख्या तुम्ही सर्च करू शकता. अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये जेव्हा ऑपरेशन करायचं असतं, त्याआधी ते लोक आधी रेकीला प्रार्थना करतात. त्यानंतर त्या दोन्ही हात त्या पेशंटवर ठेवतात आणि प्रार्थना केल्यानंतर पूर्ण ऊर्जा त्या व्यक्तीला देतात, जेणेकरून त्या व्यक्तीला बरं वाटावं आणि क्रिटिकल सिच्युएशन मध्ये सुद्धा आपल्याला त्या व्यक्तीला प्रोटेक्शन देता यावं. त्याकरता ते लोक फक्त प्रेयरद्वारे त्या व्यक्तीला बरं करत असतात. खूप क्रिटिकल परिस्थिती असली तेव्हाच ते लोक ऑपरेशन करत असतात. विचार करा, आजही आपल्या देशामध्ये रेकीला दुय्यम स्थान दिलं जातं. कारण काय आहे, लोकांच्या मनामध्ये आजही अंधश्रद्धा पसरली आहे. रेकी म्हणजे भगवे कपडे घालणार, खूप साऱ्या माळा घालणार, खूप सारं विभूती लावणार, खूप सारं करणार म्हणजे तो रेकी असणार. पण तसं नाही. रेकी तुम्ही पण करू शकता. आपल्या हातातच ती ऊर्जा आहे. मी काय म्हणते, आपल्या दोन्ही हाता पामचक्रामध्ये इथे पामचक्र असतात. याचा अभ्यास मी तुम्हाला परवा सांगणार आहे, की कसं करायचं. ही इथे पामचक्र आहे आणि हा अभ्यास करत असताना तुम्हाला मी जसं 100% देते, तुम्हाला 100% तिथं फक्त बसायचं आहे. ही जबाबदारी तुमची. तुम्ही जबाबदार आहात तुमची गॅरंटी घेण्यासाठी. मी जबाबदार आहे तुला 100% शिकवायसाठी. तुम्ही स्वतःची गॅरंटी घ्या की नाही, मला मॅडम शिकवतात ते मी 100% मी ग्रहण करणार. तुम्ही कारण की मी तुमची गॅरंटी घेतली आहे, की समजा तुमच्या चेहऱ्यावर एक एवढीशी स्माईल आणण्याचं काम मी करणार आणि ती तुम्हाला स्माईल टिकवायचं काम तुम्हाला करायचं आहे. मी प्रयत्न करते, की तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आली पाहिजे, तुमच्या घरात आरोग्य आलं पाहिजे, तुमच्या घरी पैसा आला पाहिजे. पण नेक्स्ट स्टेप तुमची असणार ना. नाहीतर म्हणणार, की बुवाचं कीर्तन काय आहे, बिना पैशाचं कीर्तन आहे बुवा आणि बुवा सांगतो आम्हाला काय करायचंय ऐकायचं आहे. बुवा आपली पटपट, पटपट, पटपट बोलतो, सोडून देतो. असं करायचं नाही. हा बुवा थोडासा स्ट्रिक्ट आहे. हां, आपल्या गावामध्ये भागवत सप्ताह सुरू होतो. होतो की नाही किरणताई? भागवत सप्ताह सुरू होतो आणि आपण काय करतो ते भागवत सप्ताहाला जातो आणि भागवत सांगतो. भागवतामध्ये काय सांगतं, की सुनबाईनी सासूबाईशी कसं वागायचं, सासूबाईनी सुनबाईशी कसं वागायचं. आपण काय करतो, आपण ऐकतो आणि मग जातो तिथे सांगायसाठी. का मेल्या त्या बुव्यानं सांगितलं, त्याला येऊन पहा ना माझ्या घरची परिस्थिती काय आहे ते. त्या बुव्याला सांगायला काय जातं? आपण असं म्हणतो. म्हणजेच काय होतं, की अ, ते एक म्हण आहे ना, रात्रीचा गोंधळ बरा होता. काय होती म्हण एक किरणताई? आ, एक म्हण आहे. काय रामायणातला एक तो किस्सा आहे. हां, वाचली गीता आणि काय रातचा गोंधळ बरा होता. हां, आणि रातचा गोंधळ बरा होता. मग आता इथे कसं होणार, दिवसभर संगीता मॅडमनी सांगितलं रेखीचं तत्व, ते 2 मिनिटासाठी बरं होतं आणि मग काय आणि रातचा गोंधळ बरा होता बाबा. रेकीपेक्षा रातचा गोंधळ बरा होता. असं नको करा. कारण की हा गोंधळ नाही आहे. हे जीवन बदलवणारी शैली आहे आणि तुम्हाला ह्या शैलीचा वापर आपल्या जीवनामध्ये करायचा आहे. तर समजलं तुम्हाला, की रेकी का आवश्यक आहे? हा झाला रेखीचा थोडक्यात इतिहास. ह्यानंतर डॉक्टर मिका उसे असं म्हणतात, आपल्या भारतामध्ये सुद्धा आले. भारतामध्ये त्यांनी भ्रमण केलं. पण
आपल्याच लोकांनी आपणच त्या ग्रंथाला दाबून ठेवलाय. विचार करा की जेव्हा आता इथे योग टीचर आहे आपल्याकडे, किरण मॅडम आहे. किरण मॅडम, योग भारतातला होता की विदेशातला होता हो? भारताचा आहे ना. मग हा विदेशामध्ये गेला तर मग हा योगा बनून आलाय ना मग. आलाय की नाही आला? की काय फॉरेन रिटर्न आहे ना. कारण काय आहे, फॉरेन रिटर्न आहे. फॉरेन रिटर्नला वस्तूला आपण खूप मान्यता देतो. काय आहे, नाही मी फॉरेन रिटर्न आहे. एखादा व्यक्ती आपल्याच यातला एखादा व्यक्ती समजा विदेशात गेला तर आपल्याला भारी कौतुक वाटतं. नाही गं, ती विदेशामध्ये फिरायला गेली होती. अहो, आपण पण कमी आहोत का? आ? आपलं तर सर्व आहे. पण फॉरेनला गेलेल्या व्यक्तीचं विशेष महत्व. मग योग जेव्हा फॉरेन फिरून आला, तो योगा झाला. रेकी जेव्हा विदेशात गेली तर त्या रेकीला विदेशामध्ये इतकं त्यानं हे केलं. एवढंच कशाला, आजही विदेशामध्ये मंदिरे स्थापन करतात, मंदिराला तिथं जपतात आणि आपल्याच भारतातले लोक आपण मंदिराला तोडायला निघालो. निघालो की नाही निघालो? आपण म्हणतो काय पाठपूजा करत बसतात तिथे. आणि ते लोक म्हणतात की नाही, आज आता मला सांगा, सकाळला आपण ध्यान करतो तेव्हाच ध्यान तुम्हाला कसं वाटतं? ज्योती मॅडम, कसं वाटतं? पॉवरफुल वाटतं ना? एनर्जेटिक वाटतं. आणि जेव्हा आपण ध्यान नाही करत त्या दिवशी आपल्याला अस्वस्थ वाटतं, काहीतरी कमी झाल्यासारखं वाटतं जीवनामध्ये. मग विचार करा, फक्त 10 मिनिटाच्या मेडिटेशननी आपल्या लाईफमध्ये बदल घडत असेल, मग करायला काय हरकत आहे? करायचं आहे ना. आणि ह्याच पुढचा भाग असणार आहे सोमवारला. आणि मी सगळ्यात आधी सॉरी सांगते, माझ्या सेंटरकडनं येत्या 10 तारखेला आपला महिला दिनाचा कार्यक्रम आहे. ज्योती मॅम तुम्ही मुंबईवर या, अलका मॅडम तुम्ही चंद्रपूरवरनं या, की ज्या माझ्या सगळ्या मैत्रिणी मोबाईल बसल्या आहेत, त्या म्हणत होते की तुम्हाला गटरीला यायचं आहे. किरण ताई इथेच आहेत, आपली करिश्मा इथलीच आहे. त्याच्यामुळे 10 तारखेला 4 वाजता आपल्या सेंटरमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम आहे. मी व्हॉट्सअपवर तर टाकणारच आहे. महिला दिनाचा कार्यक्रम आहे आणि ज्यांनी रेकी लेवल केलं आहे त्यांना माझ्याकडे प्रमाणपत्र मिळणार आहेत. तर सर्वांनी आवर्जून या. आणि ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला काय मिळणार? तर तुम्हाला 20 मिनिटाचं मेडिटेशन मिळणार, जे की तुमच्या पुढच्या जीवनासाठी सुखकर असणार. त्यानंतर तुम्हाला रेकीविषयी थोडीशी माहिती मिळणार आणि तुमच्या लाईफमध्ये काय बदल झाला, जे जुने स्टुडंट असणार ते इथे एक्सपिरियन्स शेअर करणार आणि नवीन लोकांनी पण थोडासा आपला अनुभव शेअर करायचा आहे. खास करून रेकीच्या रेकी साधकासाठी हा उपक्रम मी राबवणार आहे येत्या 10 तारखेला. तर आवर्जून या आणि आवर्जून माझ्या सेंटरला ब्लेसिंग द्या. तुमच्या ब्लेसिंगची मला फार फार गरज आहे. आणि नाही, उद्याला कसं आहे, हां. मंगळवारला सुट्टी नाही राहणार नाही का? आणि रविवारला काय होतंय की बघू काय होतं तर. उद्या आमच्याच एरियामध्ये आहे. नेक्स्ट संडेला काय कसं आहे, कारण की मी प्रोग्रामसाठी चालली आहे भद्रावतीला. मैत्रिणीच्या बहिणीचं तिथे हळद आहे, हळदीला चालली आहे मी. आणि त्याच्यामुळे नाही का कार्यक्रम थोडंसं बिफोरमध्ये घेत आहे. येण्याचा प्रयत्न करा. हां, हां. हो, एक्झाम सुरू आहे. हो, पण बघू तसं. सगळ्यांचं. हां. बरोबर आहे. आणि मला आनंद वाटेल की सर. हां, बोला. बरोबर आहे. हं. बरोबर. हो. आणि कार्यक्रम सायंकाळलाच आहे, म्हणजे 4 नंतरच होणार, कारण की ऊन खूप तापलेली आहे. त्यामुळे सगळं मग विश्रांतीनेच घेणार आहे. तर 10 तारखेला कार्यक्रम घ्यायचा. हो. 1 दिवस मोडतोच. 1 दिवस मोडतोच. 1 दिवस मोडतोच. त्यामुळे हां. अ, हां. असं या एखाद्या दिवस भेटायला या असं. काही हरकत नाही. असं असं या भेटायसाठी आणि निश्चितच तुम्हाला आनंद होईल भेटल्यानंतर.
नाही का? माझ्याकडनं हे प्रॉमिस आहे, की मी तुम्हाला रेकी लेव्हल सेकंडमध्ये जे देते, ते फर्स्ट लेव्हलमध्ये देण्याचा मी प्रयत्न करते, की माझ्या हातात एवढंच आहे, की मी देण्याचा प्रयत्न करते. आता तुम्ही घेण्याचा किती प्रयत्न करता हे तुमच्यामध्ये आहे. आणि निश्चितच असं वाटतं, की तुम्हाला आवडत असेल, सेशन आवडते की नाही आवडत ते आवर्जून टाका. कारण की उद्याला सुट्टीच असणार आहे. परवाला परत मी पाण्याला कसं चार्ज करायचं, ओरा म्हणजे काय, 7 चक्र म्हणजे काय, ओराचं मेडिटेशन कसं करायचं, ओरा कसं क्लीन करायचा, हे सारं सोमवारला मी सांगणार आहे. अजून काही प्रश्न? नाही, 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 नाही. नाही, नाही. मॉर्निंगला मेडिटेशन होणार आहे. मेडिटेशन असणार आहे. ते काल सकाळी काय झालं, आमच्या एरियामध्ये मी किरण ताईच्याकडनं एक योग टीचर मागितला आमच्या एरियासाठी आणि त्या टीचर आल्या होत्या आणि त्याच्यानंतर तिथे वेळ झाला आणि काल माझं दिवसभर पूर्ण एंगेज होतं. काल रात्रीपर्यंत माझे काम सुरू होते. त्यामुळे झोपायला थोडासा उशीर झाला. 5:15 उठली आणि लगेच आपलं मेडिटेशन सुरू केलं. पण रेकी लेव्हल 1च्या याच्यावर न टाकता मी सेकंड लेव्हलच्या बॅचमध्ये टाकलं. हे माझी चूक झाली. नाही, 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 नाही. मी तिकडे टाकलं, इकडे टाकलंच नाही. ही माझी चूक झाली. त्याच्यामुळे मला आजचं मेडिटेशन नाही मिळालं. असं झालं. तर उद्याला आहेत. उद्याला 5:30 लाच असणार आहे. 5:30 लाच असणार आहे. आणि कारण की अजून मला कार्यक्रमाला बोलावलंय दुसऱ्या ठिकाणी. त्यामुळे उद्याला 5:30 ला असणार आहे. अजून कोणाचे काही प्रश्न? नाही? चालेल. करिश्मा रेग्युलर यायचं आहे. माईकला टच कर माईकला. माईक. माईकला हात लाव. एकही नाही येत आवाज. माईकला असं टच कर ना, असं असं टच कर. टच कर. ऑन कर ना, माईक ऑन कर. बरं कॉल करून घेशील मला. अजून काही कोणाला प्रश्न असेल तर विचारू शकता. ज्योती मॅडम काही प्रश्न? नाही ना? आपण उद्याला घेऊयात मेडिटेशन. ओरा म्हणजे उद्याला नाही सोमवारला. ओरा म्हणजे काय आणि ओरा डिस्टर्ब झाल्यानंतर तुम्हाला काय होतं, कुठल्या बिमाऱ्या आपल्या याच्यामध्ये प्रवेश करते, ते सुद्धा तुम्हाला सोमवारला मी सांगणार आहे. तर सर्वांनी सोमवारला यायचं आहे, आवर्जून यायचं आहे आणि बिफोरमध्ये तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हा महिला दिन थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू. थँक यू. हां, हां. हो ना. थँक यू. असं बोललं की बरं वाटते. छान वाटते ना तुम्हाला? की फक्त स्तुती स्तुती म्हणून नको सांगा, तर खरंच सांगा कसं वाटते?